जय महाराष्ट्र, जय खानदेश मित्रांनो. आज आपण जाणार आहे मानपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी. या ठिकाणी जाण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी जितेंद्र भावे सर आलेले आहेत आणि आपण त्यांच्या भेटण्याकरिता जाणार आहोत. जितेंद्र भावे सरांचं नाव हे फक्त नाशिकपुरतं आज राहिलेलं नसून पूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित झालेलं आहे. कुठेही भ्रष्टाचार असू द्या या कुठेही अन्याय झालं तर ना सर्वात प्रथम एकच नाव आठवतं, ते म्हणजे जितेंद्र भावे सर. चला मित्रांनो, आता जितेंद्र भावे सरांना भेटण्यासाठी जाऊया आपण. बोल ना. जय महाराष्ट्र सर. तुमचा आम्ही खूप मोठा फॅन आहे आणि तुमचं काम बघताना मला खूप आवडतं सर. जय महाराष्ट्र, निर्भय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, निर्भय महाराष्ट्र. तुमचं काय नाव आहे? माझं राजू एरंडे सर. राजू कुठले एरंडे तुम्ही? मी 40 गावचा आहे सर. तुमचा मोबाईल माझ्याकडे. असं कसं करता तुम्ही? यायला पाहिजे ना. आमचे सचिन दादा आळंगे हे तुमच्यासारखंच काम करतात कल्याणपूर्वमध्ये. दोघं जॉईन होणार आहे? हो सर, होईल नक्की. का सर, तुमच्या कामाबद्दल खूप मला आदर आहे आणि असंच प्रत्येक नेता पाहिजे सर काम करणारा. तसं होत नाही ना. नाही 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 ना सर, सगळं भ्रष्टाचार चालू आहे आपला. आणि हे जे भ्रष्टाचारी त्यांना आम्ही देशद्रोही म्हणतो, ते योग्य आहे का? हो सर, बरोबर आहे सर. देशद्रोही म्हणायचं? हो सर. आणि समजा तुमचा दाजी, तुमचा साला, तुमचा मेवणा जर भ्रष्टाचार करत असेल, मोठमोठ्या माड्या गाड्या घेत असेल, साड्या घेत असेल त्याच्या बायकोला भ्रष्टाचारातून, तर त्या दाजीला, त्या साल्याला, त्या मेवण्याला त्याला म्हणाल का? नक्की बोलणार. त्याला पूर्ण गावासमोर उघडा करून टाकायचा. येस. हां, पण ते आता बघा तुम्ही शोधून. आता तुमचे जेवढे सरकारी नोकर आहेत ना, ते जर काम चुकारान भ्रष्टाचारी असतील तर त्यांना तुम्ही देशद्रोही म्हणायला शिका. त्यांच्या घरी जाणं बंद करा, त्यांना आपल्या घरी येणं बंद करा. त्यांच्या पोरांचे लग्न जमू देऊ नका, त्यांच्या पोरींचे लग्न जमू देऊ नका. ज्यांचे जमले असतील तर ते तुटतील कसे यासाठी प्रयत्न करा. म्हणजे आज रोजी डोंबिवलीतल्या मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये संदीप बाबा नाईकांच्या, राज्य संघटक संदीप बाबा नाईकांच्या आणि त्यांचे डोंबिवलीतीलच हे दोन नागरिक जे मूळचे असे आहेत, एरंडे राजेंद्र एरंडे आणि सचिन हळंगे यांचा आज प्रवेश झाला असं मी जाहीर करतो. आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे निडरपणे प्रत्येक नागरिकाला जगण्याचं स्वातंत्र्य प्रत्यक्ष कृतीत मिळावं म्हणून जे काही कार्यरत आहे, त्या कार्याला भाळून त्या कार्याकडे अट्रॅक्ट होऊन त्या कार्याला सलाम करत ही लोक आज पक्षात सहभागी झाले. हे दोन हिरे हे आज माझ्या उपस्थितीमध्ये आमच्या संदीप बाबा नाईकांच्या ताब्यात देतो, जे राज्य संघटनेत राहायला टिटवाळ्याला आहे. तुम्ही त्यांची काळजी घ्यायची. वंदे मातरम. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सर. स्थापन करायची, पण ती पारंपरिक धंदेवाईक बाजारू भ्रष्ट राजकारण्यांच्या युनियनसारखी युनियन बनवायची नाही. प्रवाशांना विकायचं नाही. धन्यवाद. भ्रष्टाचारी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याकरिता महाराष्ट्र निर्भय पार्टीला साथ द्या. जय महाराष्ट्र.